सध्याचं चर्चेत असलेलं आणि लेटेस्ट टॉपिक आहे जंतर मंतर. कुठलाही प्रोटेस्ट करायचा झाला किंवा भूक हडताल करायची झाली, तर सर्व मंत्री किंवा सर्वसामान्य नागरिक हे थेट दिल्लीच्या जंतर मंतरला जाऊन पोहोचतात. तर जंतर मंतर हे फक्त प्रोटेस्टसाठी बनलेलं ठिकाण आहे का? काय आहे जंतर मंतरची खरी स्टोरी? चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 300 वर्षापूर्वी 1724 मध्ये महाराजा सवाई जय सिंग यांनी ऑब्झर्वेटरी बिल्ड केली होती. ते फक्त राजा नव्हते, तर ते ब्रिलियंट ॲस्ट्रोनॉमर सुद्धा होते. त्यांना स्टार्स, प्लॅनेट आणि टाइम याची ॲक्युरेट कॅल्क्युलेशन करायची होती. त्यावेळी युरोपमधून येणाऱ्या ॲस्ट्रॉनॉमी टेबल्समध्ये एरर्स येत होत्या. म्हणून राजा जयसिंग यांना वाटलं, की आपणच स्काय ऑब्झर्व्ह करून ॲक्युरेट कॅल्क्युलेशन करायला हवी. म्हणून त्यांनी दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा या 5 शहरांमध्ये भव्य दगडाच्या ऑब्झर्वेटरीज बिल्ड केल्या. जंतर म्हणजे यंत्र म्हणजेच इन्स्ट्रुमेंट आणि मंतर म्हणजे कॅल्क्युलेशन. जंतर मंतरमध्ये उभं असलेलं सम्राट यंत्र म्हणजे 27 मीटर उंच ट्रायंग्युलर स्ट्रक्चर आहे. त्याच्यामधला ट्रायंगल अर्थच्या एक्सिस सोबत पॅरलर बनवलेले आहेत आणि ते नॉर्थ पोलला पॉइंट करतात. दोन्ही बाजूला मार्बलचे कर्व स्केल बनवलेले आहेत. सूर्य जसा जसा आकाशात पुढे सरकत जायचा, तसा तसा ट्रायंगलचा शॅडो मार्बल स्केलवर पुढे सरकायचा. या शॅडोवरून टाइम, सीझन आणि सूर्याची एक्झॅक्ट पोझिशन कॅल्क्युलेट केली जायची. ती इतकी ॲक्युरेट असायची की फक्त 2 ते 5 सेकंदाचा फरक पडायचा. आपल्याकडे मोबाईल आहे, जी-पी-एस आहे, सॅटेलाइट्स आहे, तेव्हा या इन्स्ट्रुमेंटची गरज भासत नाही. पण प्रश्न हा आहे, की टेक्नॉलॉजीनी आपण पुढे गेलो आहोत, पण आपल्याला आपल्या भारतातली हिस्ट्री किती माहीत आहे? जंतर-मंतरवर प्रोटेस्ट करायला सर्व धावतात. पण किती लोकांना माहीत आहे, की हे जंतर-मंतर भारतातलं सर्वात ॲडव्हान्स सायंटिफिक ऑब्झर्वेटरी होतं? तुम्ही मला कमेंट करून सांगा, की तुम्हाला माहिती होतं का?